शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आता गोपाळपूर या गावामध्ये आहे. पंढरपूरच्या जवळ हे गाव येतं आहे. तुम्हाला हे नक्की समजणार आहे की आज दर किती आहे, ही केळीची बाग कुठली आहे, याची व्हरायटी कुठली आहे आणि याला मार्गदर्शन कोणी केलंय, ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याकडनं समजून घ्यायच्या आहेत. राम राम. राम राम. गाव कुठलं? गोपाळपूर. गोपाळपूर. नाव सांगा. दत्तात्रय सोनवणे. आता हे केळीकडे वळला, ही केळीकडे पहिल्यांदा वळला का ह्याच्या अगोदर कधी केळी केली? केली लॉकडाऊन मध्ये केली. लॉकडाऊन मध्ये. मग आता लॉकडाऊन नंतर परत गॅप दिला. परत गॅप दिला म्हणजे दुसऱ्या उसात ह्यात काय परवडना. लागवड तारीख कितीची आहे, किती महिन्यात लावली? ही सप्टेंबर मध्ये लावली. सप्टेंबर महिन्यात. कुठल्या पहिल्या आठवड्यात? दुसऱ्या आठवड्यात लावली. दुसऱ्या आठवड्यात. केळी लावताना ही लागवड पद्धत कुठली निवडली? हे 6.5 बाय 4.5 फूट. 6.5 4.5 किती झाडं बसली ती एकरावर? एकरात 14.5 झालं. केळीची बाग करताना आता अलीकडे खर्च लय वाढलाय होय. आणि हे खर्च जर आटोक्यात ठेवायचा म्हणलं तर तुम्हाला मार्गदर्शन कोण दिलंय? देशमुख साहेबांनी काय काय मार्गदर्शन देत असताना काय तुम्हाला जाणवलं काय काय त्यांच्या? ना, लागवडीपासून त्यांनी पुन्हा खताच्या मात्रा, औषध फवारण्या, कुठल्या पद्धतीने कसं करायचं हे सगळं मार्गदर्शन केलं. बर. फवारण्या करताना ही काम केळीच्या बागातली स्वतः घरी करता का मजूर लावून? शेत नाही, मजूर. मजूर लावून. बरं. घरचं कोण नाही करत. किती एकर आहे जमीन? किती एकर आहे? आणि 10 एकर. 10 एकर. 10 एकरात केळी किती एकर आहे आता? आता सध्या लागवड आणि ही मिळून 7 एकर. 7 एकर केळी. आता दर पडलाय म्हणते ती केळी शेतकरी लावणार. नाही नाही, त्याचा विचार केला नाही आपण. हा. कारण का केळीत काय गव्हाण आपण राहते शिल्लक ह्या उद्देशानेच केळी केली. बर. आता हे रान निसऱ्याचं नाही तुमचं, जे जे नदीच्या जवळ रान आहे, बघितलं काळी जमीन आहे, करल्याचं राहणार. कर्लाचं रान आहे. ह्या कर्लाच्या रानात ही बुंदा साईज 1 नंबर आली. वादी गडाला 1 नंबर आहे. गडावर काय स्प्रे मारलं होतं का? हो, स्प्रे चालू दे. किती मारलं स्प्रे 3 महिन्याच्या काळात? 3 महिन्यात 5-6 मारले. असं होय. खालच्या काय डासावरच्या ह्याच्या फवारण्या? हाय ते चालू दे. असं आता बागत कुठं डास दिसत नाही, स्वच्छता चांगली आहे. हो, स्वच्छता. ही स्वच्छता, इतकं स्वच्छ जमीन शेती आम्हाला कुठं जास्त बघायला मिळत नाही. आता मी बऱ्याच प्लॉटवर जातो तर काय तण शेतात असावं का कसं काय? नाही नाही, तण नसलं पाहिजे. हा तण असून उपयोगाचं नाही. हा. त्यामुळे डास येते आणि डासाचं नियंत्रण करायचं तर आम्ही आठवड्याला स्प्रे घेतो. बर. मग आता तुम्ही सांगितलं इतकं चांगल्या क्वालिटीचं तुम्ही केळी आणली, हो. बेडवर लावल्यामुळे ह्याचा फायदा झाला आणि देशमुख सरांनी मार्गदर्शन करत असताना तुमचा खर्च आटोक्यात ठेवला. हो. खर्च आटोक्यात ठेवल्यामुळे आज तुम्हाला दर किती मिळालाय? 21 रुपये. 21 रुपयानं दर. त्याच्यात 21 रुपये हातात मिळणार आहे का? त्यातनं काय टक्केवारी कटिंग आहे? नाही नाही, तसं काय सांगितलं नाही त्यांनी. मी त्यांना विचारलं पण नाही दर कसा काय कसा. या आता मुलाखतीमध्ये ती सांगितला दर हे त्यावेळी मला माहिती आहे. बर. त्याला आम्ही विचारत नाही तुम्ही कसं नेणार आहे, कधी नेणार आहे, त्यांच्या म्हणण्याने त्याच्यावर आपला विश्वास आहे. बर. तर बघा, इतका विश्वास आहे. रोपं पुरवण्यापासून माल खरेदीपर्यंत तुम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं. हो. हे सगळं नियोजन करत असताना आपण आता आवाढव्य खर्च केळीला वाढलाय, तर हे आवाढव्य खर्च वाढला, हे खर्च कमी ठेवण्यात तुम्हाला यश मिळालंय. होय. मग हे अशा गोष्टी करत असताना शेतकऱ्याला तुम्हाला काय सांगायचे? नाही नाही, केळीची लागवडच हे महत्वाची आहे. कुठलं जरी रान कसं जरी असलं तरी त्याचे व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर केळीचं उत्पादन हमखास चांगलं येऊ शकतं. त्याच्यासाठी मार्गदर्शन चांगलं पाहिजे. हां, त्यासाठी मार्गदर्शन चांगलं पाहिजे आणि ते मार्गदर्शन देशमुख साहेबांकडून मला मिळालं. तुम्ही आता इथं केळीवर अनेक प्रकारचा रोग आहे, तर कुठल्या रोगाला बळी पडली होती का केळी ही बाग तुमची? काय होती लहानपणी करप्यात गेली ती गारटा वाढला होता त्यावेळी. हा. मग करपा वाढल्यावर लक्षात कधी आलं तुमच्या? लगेच आलं 4 दिवसात. राहायलाच मी इथंच आहे. बर. सकाळच्या दिवसात 4 वेळा 8 वेळा. म्हणजे पहिला केळीचा अनुभव असल्यामुळं दुसऱ्या वेळेस केळी केली त्याच्यामुळे ते अनुभव तुमचा पुढं कंटिन्यू राहिला, त्याच्यामुळे तुम्हाला ती लक्षात आले. लक्षात आलं. म्हणजे केळीच्या बागाची पहिली बाग केली असल्यामुळे तुम्हाला त्यातला अनुभव बऱ्यापैकी आहे. आला. हा. तर आता हे आज तुमचा माल एक्सपोर्ट होतो, इराणला चाललाय तिकडं. हो. इराणला आखाती देशात चाललाय. हो. तुमची 1450 रुपये बसली तुम्ही वेगळी पद्धत वापरल्यामुळं. हो. अंतर कमी केलंय. 1250 7-5 वर बसते ती. हो. पण तुम्ही काय केलंय,
किती बाय किती केली? 6.5 4.5. 6.5 4.5. ह्याच्यामुळे तुम्हाला काय ह्याच्यात अडचण वाटली का काय? काय नाही, काय सुद्धा अडचण नाही. ही लागवड करायला काय हरकत नाही. काय हरकत नाही. 1450 रुपये बसते ती, तर तुमचा 1250 आणि 1450 जवळजवळ 200 रुपयाचा डिफरन्स आहे. हो. तर 200 रुपयाचं उत्पादन तुम्हाला ज्यादा मिळणार आहे. ज्यादा मिळणार. तर अर्थात काही 1450 तुम्हाला सांगतोय. हं. खरं 1500 रुपये बसतात एकरात. बर. तर ते 50 तुटाळी सोडून दिले मी. हा, तर शेतकरी मित्रांनो बघा, त्या लेवलची जमीन नाही केळीसाठी योग्य. हो. त्या जी जमीन केळीसाठी योग्य नसताना देखील ते देशमुख सरांनी तुम्हाला या ठिकाणी केळी बाग करायला सांगितलं आणि त्यांचं ऐकून तुम्ही केळी बाग केली. हो. देशमुख साहेबांनी चांगलं उत्तेजन दिलंय, उत्स्फूर्त सहकार्य केलंय. त्यांनी रोप देण्यापासून संपूर्ण मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी हार्वेस्टिंगची सुद्धा हमी घेतली होती त्याच वेळी. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं मार्गदर्शनावर आपण सगळी व्यवस्था केली आणि हार्वेस्टिंग किती करायला. आता ह्या बागेत बरंच फिरून बघितलं, वायरचं जाळ एक पण नाही आणि झाडाची ग्रोथ आता सुद्धा सध्या या बागेत करप्या वगैरे कुठल्या काय गोष्टी नाही त्या. हो नाही. तर ही जर योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळालं तरच ह्या गोष्टी सक्सेस होते त्या. हो आणि तुम्ही जर योग्य नियोजन परफेक्ट केलं तरच या गोष्टी शक्य होते त्या. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना करला जर आणा ह्याला पाण्याचं शेड्यूल काय ठेवलं होतं? हे 4 दिवसाला, 3 दिवसाला, 2 दिवसाला, थोडं 1-2 तास, 4 तास, उन्हाळ्यात 4 तास, आता एरवी आता 1 तास, 1.5 तास असं ते चालू होतं. आता ही जी बाग आहे तुमची ती किती रोपांची बाग आहे सगळी? ही 2 एकराचा प्लॉट आहे. तुटून जाणारी, आता हार्वेस्टिंग होणारी. हा 2 एकर. बर, म्हणजे 3000 रोप असलेली. हा 2900 रुपये. 29 रोपाची लागवड केली. हा नाही, लागवड 3000 केली. बर पण ती 100 आपण सोडून दिली. बर 100 सोडून दिली. आता आपण बाहेर बघितलं 30 किलोनं घड तुमचा चाललाय, हम्म. सरासरी 30 किलोनं चाललंय. तर थोड्या वेळा आपण 29 ऐवजी 3000 रुपये पकडू. हो. 3 त्रिक 9 म्हणजे 90 टन माल निघाला असे मला वाटतंय आता अंदाजानुसार. काय आता काय झालं. तर तुम्हाला काय वाटतंय? 15-20 लोक येऊन गेले म्हणताय. हो खूप लोक येऊन गेले. मालाचं आकर्षण बघून ती सारखे आम्हाला बोलाले, हा माल द्यायचा का, का कसा द्यायचा, काय द्यायचा. मग आम्ही काय म्हणायचो, माल द्यायचा काय देण्यासाठी तर आहे, परंतु माल तुम्हाला देणार नाही आम्ही. आणि ती परफेक्ट माल देशमुख साहेब त्यांना देणार आहेत. आणि त्यांनीच बाजार लावून त्याचं संगोपन नियोजन केलं आणि ते हार्वेस्टिंग तेच करणार आहे. त्यामुळे आम्ही इतर ठिकाणी चौकशी करायचा विषयच माझा राहिला. हा, म्हणजे तुमच्या बागात 15-20 व्यापारी येऊन गेलं तरी त्यांनी बाग बघून गेलं, त्यांनी विनंती केली, परंतु दिलेल्या शब्दाला तुम्ही किंमत दिली आणि देशमुख साहेबांना हा माल त्यांच्या मार्फतच तुम्ही जसं बोललं त्याप्रमाणे झालं. हो. तर या ठिकाणी काय दुसरे शेतकरी, प्रगतशील शेतकरी आहेत. तुम्ही या बागवर आता आलाय सध्या, तर ही बाग बघून तुम्हाला काय वाटतं इकडं? ही बाग बघून असं वाटतंय प्रत्येक शेतकऱ्यांनी देशमुख साहेबांचा सल्ला घ्यावा आणि अशा प्रकारे त्याचं हे करावं, नियोजन. नियोजन. आता बाहेर हार्वेस्टिंग पासून आला तुम्ही, तर तिथं फणीची संख्या किंवा एकंदरीत 13.5 किलोला बॉक्स चालला, ह्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? कारण तिथं बघितलं तर वेस्टेज हा काहीच निघत नाही. वेस्टेज जे निघतं ते काहीच निघत नाही. फक्त आता शेतकऱ्यांचा विषय आहे की कुणाचं कसं आहे, कुणाचं कसं आहे. पण आमच्या माहितीनुसार देशमुख साहेबांचा सल्ला घेतलेला कधीही चांगला. हा, तर परत एकदा बाबांकडे आपण जाऊया. तुम्हाला ही घरच्या माणसाचं सहकार्य, मुलं बाळ काय करते? तुमची मुलं किती आहेत तुम्हाला? मुलं आहे ती 2. बर, त्यांचं काय व्यवसाय आहे? ते एक बघतो देखरेख. बर, शेतीकडेच. हा. ही शेती किती वर्षापासून तुमची वडिलांची खरेदी केलेली आहे? ते आम्ही उजनी धरणग्रस्त आहे. बर, पुनर्वसनात मिळालेले 5 एकर आणि नंतर घेतलेले 7 एकर अशी जमीन घेतलेली आहे. ही आता तरुण पोरं शेतीत उतरले, ती नाद करते ती शेतीचा. तर तुमच्या काळातल्या शेतीला आणि आता जी पोरं शेती करते ती, त्याला काय फरक काय वाटतो तुम्हाला? जमीन असण्याचा फरक आहे. आपण जेवढं एकनिष्ठतेने आणि प्रामाणिकपणे शेतीशी एकनिष्ठ राहतो, तसे आता जी पोरं हुल्लडबाजी तात्पुरतं बघते, पैशापुरतं आवड चैन मजा एवढ्या पुरतं बघते. काय हे दिसतंय सगळं, हे आमची पोरं सांगते की असं आहे की तुम्ही बघणारे लोक म्हणते आम्ही पोरांनी लय कष्ट केलं.
पण त्याच्या मागे पोरगा नसतो, बाप असतो. हा, तर एका बापाचा विचार तुम्ही बघा. पारंपरिक शेती ज्या वेळेस करायची असती, जी टिकवलेली शेती आहे वडिलांची, ती कशी करायची असती ह्या बाबांकडून आपण शिकलोय. तर सगळ्यात शेवटी आता एकच प्रश्न, तुम्हाला आता ही नंदनवन तुमच्या शेतात आम्हाला बघायला मिळालं बरोबर. आणि तुम्ही शेतीशी एकनिष्ठ आहात, तर शेतीशिवाय तुम्हाला करमतं का दुसऱ्या ठिकाणी? अजिबात नाही. मी शेती सोडून कुठेही जात नाही. पाहुण्याकडं कुठं पाहुण्याकडे कुठं गावाला लग्न कार्याला घरातल्या माणसाला पाठवतो. मी इकडे मला सोडून कुठेही जात नाही. कारण का, एकमेव आपलं करमणुकीचं साधन आणि मनोरंजनाचं साधन म्हणजे शेती. हा, तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या मुलाबाळांना जसं आपण जपतो त्याप्रमाणे ह्या शेतावर ह्या बाबांचं प्रेम आहे आणि ह्या प्रेमाच्या पोटी त्यांनी ही बाग अत्यंत चांगली ह्या ठिकाणी फुलवली आणि ह्या बागेत तुम्हाला चांगलं यश मिळणार. तुम्हाला 80 ते 90 टन ह्या बाग बघता 100% उत्पादन मिळणार आहे. आज भाव तुम्हाला 20 रुपयानं मिळाला आहे. 90 टनाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 9 दुने 18 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. दर पुढे कमी जास्त होईल तो विषय वेगळा आहे, परंतु तुमचा खर्च तुम्ही मग सांगितलं बोलता बोलता 4 लाखाच्या आसपास सगळा खर्च त्या म्हणजे 4 लाखाचा नाही, 1.5 लाखापर्यंत खर्च, 3 लाखापर्यंत खर्च तुम्ही मेंटेन ठेवलाय. या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.